नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत की बऱ्याचशा दिवसांपासून तुम्ही जे पेपरला बातमी वाचतायत की कॅप राउंडचे रूल चेंज झाले, कॅप राउंडचे नंबर चेंज झाले, अगोदर 3 कॅप राउंड व्हायचे यावेळेस 4 होणार आहे। काय खरं आहे आणि काय खोटं आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। की बऱ्याचशा दिवसांपासून न्यूजपेपर मध्ये येत आहे की 4 कॅप राउंड होणार आहे, बट सीईटी सेलनी त्यावर अजून ऑफिशियल अपडेट दिलेली नाहीये। बट ॲज पर न्यूजपेपर, ॲज पर ऑफिशियल्स काय त्यात बदल करण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओत समजून घेऊया। सीईटी सेलची ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी लवकरच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला कळवेल। आता आपण बघूयात काय काय बदल कॅप राउंडच्या प्रोसेस मध्ये झालेत, कुठले रूल्स चेंज झालेत। ॲज पर लास्ट इयर कट ऑफ 1 म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये जो कट ऑफ लागतो, जी मेरिट लागती, त्यात जर तुम्ही फर्स्ट चॉईस जी फिलिंग केलेली असेल ती जर चॉईस, कॉलेजची चॉईस जर तुम्हाला अलॉट झाली तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं। आता दादा ऑटो फ्रीज म्हणजे काय? ऑटो फ्रीज म्हणजे एक अशी गोष्ट असते, जर तुम्ही एखादं कॉलेज पहिल्या नंबरला टाकलं तर ते कॉलेज तुमचं डायरेक्ट अलॉट जर झालं तर तेच कॉलेज तुम्हाला घेता येतं। म्हणजे पुढच्या कॅप राउंडला तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही, कंपल्सरी तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागतं। जर तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कॅप राउंड मध्ये बाहेर जाता। आता आपण बघूयात की दादा मग आता काय रूल चेंज झाले। आता ॲज पर नवीन कॅप राउंड रूल्स त्यामध्ये तुम्हाला 4 कॅप राउंड होणार आहे। आधी फक्त 3 कॅप राउंड होत होते, आता या वर्षीपासून 4 कॅप राउंड होणार आहे। आता आपण बघूया की दादा आता 4 कॅप राउंड होणार आहे, यात अजून कुठले कुठले रूल्स चेंज झालेत। तर ॲज पर लास्ट इयर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की फक्त फर्स्ट कॅप मध्ये जर तुमचं फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झालं तर तुम्हाला तिथे ऑटो फ्रीज होत होतं। आता फर्स्ट कॅप राउंड मध्ये फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झालं तर ते सुद्धा ऑटो फ्रीज होणार आहे। बट सेकंड कॅप मध्ये जर पहिल्या 3 चॉईस मधलं तुमचं कुठलंही एक कॉलेज जर अलॉट झालं तर ते पुन्हा तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे। म्हणजे अगोदर सारखं नाही की फक्त पहिला प्रेफरन्स अलॉट झाल्यावर तेच ऑटो फ्रीज होणार। आता सेकंड कॅप राउंड मधले पहिले 3 जर चॉईस तुमचे अलॉट झाले तर ते ऑटो फ्रीज होणार आहे। आणि सेकंड कॅप राउंड मध्ये जसं पहिलं 3 होणार आहे तसं थर्ड कॅप राउंड मध्ये पहिले 6 होणार आहे। म्हणजे पहिल्या 6 चॉईस मधले जर तुमचं कॉलेज एखादं जरी अलॉट झालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे। आणि लास्ट राउंड, फोर्थ राउंड मध्ये तुमचं जे कॉलेज तुम्हाला मिळेल ती तुमची फायनल अलॉटमेंट असणार आहे। आता आपण बघूया, जर तुम्हाला फर्स्ट कॅप राउंड मध्ये फर्स्ट, सेकंड कॅप राउंड मध्ये फर्स्ट थर्ड आणि थर्ड कॅप राउंड मध्ये फर्स्ट 6 कॉलेज जर अलॉट झालं तर ते तुमचे ऑटो फ्रीज होणार आहे। त्यामुळे तुम्हाला शेवटच्या कॅप राउंड पर्यंत जाता येणार नाही। ज्या कॅप राउंड मध्ये तुम्ही ऑटो फ्रीज झालात तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागणार आहे। तर हेच ऑटो फ्रीज तुम्ही होऊ नये म्हणून तुमच्यासाठी सीओईपी व व्हीजीटॅब म्हणजे एमएसटी सीईटी चे टॉपर विद्यार्थ्यांकडून ऍडमिशनची काउन्सिलिंग, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट, ब्रांच गायडन्स सेमिनार, त्या ब्रांचचा फ्युचर स्कोप काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, प्लेसमेंट किती जातात, हे सर्व तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करण्यात येईल। म्हणजे तुम्ही ऑटो फ्रीज होण्यापासून वाचाल आणि जे नवीन रूल्स आणि नवीन अपडेटेशन यावर्षी सीईटी सेलने दिलेत त्यापासून तुम्हाला व्यवस्थित गायडन्स दिला जाणार आहे। म्हणजे तुमची छोट्यातली छोटी चूक तुम्हाला मागात ठरते, त्यामुळे अशी छोटी चूक सुद्धा होऊ नये म्हणून तुम्हाला व्यवस्थित हॅसल फ्री ऍडमिशन काउन्सिलिंग आमची टीम तुम्हाला ऑफर करत आहे। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचे ऍप डाउनलोड करू शकता।